नमस्कार मंडळी. पूर्वी रामायण असायचे, महाभारत असायचे, टी व्हीवर लागायचं, जुने आजी आजोबा कहाण्या सांगायचे. त्यामुळे आपल्याला बरीचशी गोष्टी माहिती होत्या. पुस्तके आहेत, पण आजकाल गावोगावी भगवद्गीता किंवा प्रदीपजी मिश्रा याप्रमाणे असे सगळे जण असतात, कीर्तन किंवा सप्ताह या प्रकारे सगळं गावाकडे भरतं. तर त्यातूनच आपल्या लहान मुलांना, आजी आजोबांना बऱ्याच गोष्टी त्या कहाणीतून माहिती होतात. तर अशाच एका गावातले पाथरे बुद्रुक येथे जी श्रीकृष्णाच्या कहाणीचा देखावा किंवा जो हे केलेला आहे, मुलांना, छोट्या मुलांना, आजी आजोबांना जी माहीत नाही ते दाखवण्याचा इथे कहाणीतून प्रयत्न केलेला आहे. चित्ररूपी दाखवलेलं आहे माणसांना, म्हणजे काय होत झालं पूर्वीच्या काळी, किंवा कशा प्रकारे लहान मुलांना काही माहीत नसतं, काय घरातले कुणी कहाणी सांगितली नसेल तर श्रीकृष्णाबाबत कशी घटना घडली कंसाबरोबर याबाबत माहीत नाही. तर त्याबद्दल छान असं इथे सादरीकरण केलेले इथे महाराजांनी. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप छान सादरीकरण केलेलं आहे. हा कार्यक्रम झालेला आहे अहिल्यानगर येथील पाथरे बुद्रुक इथे. आणि तुम्ही इथे श्रीकृष्ण, राधा, कंस असे पात्र देखील दाखवले आहे. आणि त्या पात्रांचं नुसार कहाणी तयार करून लहान मुलं देखील इथे म्हणजे एन्जॉय करतात. त्यांना त्याबद्दल माहिती मिळते. आणि आजी आजोबा सगळे कसे असे खूप असे एन्जॉय करत सगळं देवाचं पुन्हा हे झालेलं आहे, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या काळातलं. तर खूप छान असं सादरीकरण केलेलं आहे. तर तुम्ही जरूर हा व्हिडिओ स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया कसं आहे. आणि श्रीकृष्ण आणि जे राधा आहे ती बघा कसे छान नटलेले आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. तर चला बघा पूर्ण व्हिडिओ. येथे श्रीकृष्णाचा मेकअप केला जात आहे. बघू शकता कसा केला आहे. खूप छान असा ड्रेस वेअर केलेला आहे. माळ, गंध बघू शकता. खूप छान अशा प्रकारे मेकअप केला जात आहे. ड्रेस, धोतर. इथे राधाचा मेकअप होत आहे. तर बघू शकता इथे राधा किती छान तयार होत आहे. राधाला घागरा घातलेला आहे, भरपूर असे दागिने घातलेले आहे. असा मेकअप या प्रकारे चाललेला आहे. तर बघू आपण राधाकृष्ण कसे दिसतात ते. राधाकृष्ण राधाकृष्ण.
की राधा राणी आणि कृष्ण कन्हैया यांचं एका जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा आपण सगळ्यांनी. अतिशय गोड पात्र त्यांनी केलं बघा, हे का नाही? सर्वांनी स्वागत करायचं आणि सर्वांनी भजन करा पाठीमागपर्यंत सर्वांनी. कान्हा रे थोडासा प्यार दे, चरणों में बैठा के प्यार दे. कान्हा रे सिंहासनावर बसलेला आहे आणि कंसाने विचार केला, आता चालून मुष्टिकाला यांना मारले, आता माझा नंबर आहे. आणि तो कंस आता आपल्या हातामध्ये गदा घेऊन त्या कन्हैयाला पाहिलं आणि पळायला लागला. कंस. त्याच वेळेला कन्हैया त्याला म्हणतो, कन्हैया त्याला आवाज देतोय. कंस पळतोय, परंतु कन्हैया धावत गेला. त्या कंसाला पकडल्याबरोबर कंसाने आपला बचाव करण्यासाठी गदेचा प्रहार केलाय. तर भगवान परमात्म्याने त्या कंसाची गदा फेकून दिलेली आहे. भगवान परमात्म्याने त्याची गदा फेकून दिलेली आहे आणि त्या कंसाच्या छातीवर आपला गुडघा लावलेला आहे. त्याच्या छातीवर गुडघा लावलेला आहे. आता मात्र कृष्ण कन्हैया त्या कंसाला मारण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला त्याची सगळी वैभव दाखवून देतात. तो मातेवर अत्याचार करतोस, ब्राह्मणांना त्रास देतोस, रुद्रसेनाला बंदीखान्यामध्ये टाकतोस, आता मरायला तयार हो. आणि भगवान परमात्म्याने त्या कंसाच्या छातीवर आपला गुडघा लावलेला आहे आणि आपल्या मोठ्या प्रहाराला दे दनादन त्याच्या छातीवर गुडघा करण्याचं काम चालू आहे. कंसाच्या तोंडातून रक्ताची गुंडी बाहेर आली. तो कंस मोठमोठ्यानं उठायला लागला. आता मात्र कन्हैयाने कंसाच्या छातीवर दे दनादन प्रहार करतोय. कंसाच्या मुखातून गळत असताना कृष्ण कृष्ण शब्द निघाले. कृष्ण
गेलेला आहे. कंसानं भगवंताकडे पाहत पाहत कृष्ण 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 म्हणत आपला प्राण देवाला देऊन टाकला. याच्यानंतर भगवंतानं सर्वप्रथम उग्रसेनाला बाहेर काढलं. कारण राजाला बाहेर काढलं पाहिजे. आपल्या आई वडिलांना बंदीखान्यातून बाजूला काढलं आणि बास राजा मेला तर प्रजेला दुःख व्हायला पाहिजे, पण कंस मेला ना महाराज त्यावेळेला सगळ्या प्रजेला आनंद झाला. किती राधाकृष्ण खूप सुंदर दिसत आहे आणि बघू शकता जी कथा आहे तिचे खूप छान सादरीकरण केले गेले होते आणि खूप सुंदर असं सादरीकरण